लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। कोपरगाव शहरात सध्या गुजरात येथील एका ठेकेदाराच्या मार्फत नवीन पिण्याच्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे। मात्र सदर ठेकेदाराच्या मनमानी व भोंगळ कारभारामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेल्याचे चित्र हनुमाननगर 105 परिसरात बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी रात्रीच्या सुमारास पाहावयास मिळाले आहे। पाणी न मिळाल्यामुळे येथील नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे। ठेकेदार मनमानी कारभार करत असताना त्यांच्यावर नगरपालिका प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे चित्र असून कोट्यवधी रुपयांचा निधीचा योग्य पद्धतीने वापर होत नसल्याचेही यातून दिसून येत आहे। सदरचे सविस्तर वृत्त असे की हनुमाननगर 105 येथे नवीन पाईपलाईन टाकण्यात येत आहे। सदर नवीन पाईपलाईन ही जुन्या पाईपलाईनला जोडण्यात आली खरी, मात्र सदर नवीन पाईपलाईन टाकताना पाईपलाईन जेथे संपली तेथे बंदबूज न लावता फक्त सिमेंटची रिकामी गोणी लावण्यात येऊन पाईपलाईन बुजवण्यात आली असल्याने काल रात्री जेव्हा नागरिकांना 12 दिवसानंतर पिण्याचे पाणी सोडण्यात आले तेव्हा बंदबूज नसल्याने हजारो लिटर पाणी वाहून गेले आहे। 25 जुलैच्या सकाळपर्यंत बंदबूज बसवले नसल्याने तेथील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात न आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। सदर नवीन पाईपलाईन जुन्या पाईपलाईनला जोडली ही माहिती वॉलमन व पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना नसल्याची माहिती समोर आली आहे। नगरपालिकेला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सदर ठिकाणी पुन्हा खोदाई करून सदर ठेकेदाराला माहिती दिल्यानंतर ठेकेदाराने 2 तासानंतर माणसांना पाठवून बंदबूज टाकले आहे। पाईपलाईन ठेकेदार नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांना कोणतीही माहिती न देता आपल्या पद्धतीने शहरात खोदाई करत असून वाटेल तशी पाईपलाईन टाकून वाटेल तेथे पाईपलाईन एकमेकांना जोडत असल्याने असे प्रकार घडत असल्याची चर्चा होत आहे। असे प्रकार शहरात अनेक ठिकाणी घडल्याचे माहिती समोर येत आहे। नवीन पाईपलाईनमुळे अनेक अडचणींचा सामना पाणी सोडणाऱ्या व त्यांचा कोणताही दोष नसणाऱ्या वॉलमनला सोसावा लागत असल्याने त्यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांसमोर व्यक्त केली आहे। जर शहरात कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून पाईपलाईनचे काम होत असताना त्यावर पालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असेल तर पहिल्या 42 कोटींच्या पाईपलाईन सारखी ही पाईपलाईन देखील पाण्यात गेली नाही तर नवल म्हणावे लागेल। मनसुरी मी रहिवासी हनुमाननगर 105 मध्ये काल या पाईपलाईन फुटल्यामुळं पाणीचं जास्त आम्हाला पाणी भेटलं नाही। एक तर 12 दिवस आड पाणी आहे, त्याच्यात हे पाणीला पाईपाला बंदबूज लावलं नाही होतं, गोणी लावेल होती। त्याच्यामुळे याचं आता ते बोलले ते 12 वाजेपर्यंत पाणी येईन। अजून 12 तर वाजले, अजून पाणीचा पत्ता नाही, प्यायला पाणी नाही आहे। हेच आता ही पाईपलाईन नवीन पाईपलाईन टाकलेली पाईपलाईन आहे, त्याला बंदबूज लावलं नसल्यामुळं सगळं पाणी वाहून गेलं आहे, त्याचं पाणी भेटलं नाही। तर पाहिजे एवढंच आहे का आता पाणी लवकरच्या लवकर असं करून द्यावं आणि पाणी चालू करून द्यावं। पालिकांनी बी पहिले बी म्हणे ही पाईपलाईन जे नवीन पाईपलाईन टाकली हे बी बुजवायला लावली, 15 दिवसात आम्ही हे करू। नगरपालिकेनं अजून काहीच केलं नाही। हे जशी तशी माती इथून तर तेथपर्यंत तशीच आहे। तिकडच्या लाईनीला कॉन्क्रीट करून दिलेलं आहे। इकडे नगरपालिकांनी लवकरच्या लवकर दखल घ्यावा बा असं आमचं म्हणणं आहे। 105 हनुमाननगरजवळ राहतो आम्ही, बोरके वस्तीजवळ। पाणी रात्री 1 लाख लिटर वाहायला गेलं। पाईपलाईन बरोबर नाही, जोडेल का काय नाही ते नाही सांगता येत, पण एक तर 12 दिवसाला पाणी देते, याचं काळजी घेतली पाहिजे ना। काय नेमकं कारण काय माहिती आता पाणी कसं काय वाहायला गेलं, फुटलं ते नवीन आहे का जुनी पाईपलाईन आहे का? नवीन आहे। कोण ठेकेदार आहे त्याने काळजी करायची ना कामाची। यांची तक्रार आहे आमचं पाणी व्हायला। आता त्यात माझी वालमनची काय चूक आहे? तुम्ही परस्पर तिकडे लाईन जोडल्या, ते माहीत नाही काही नाही, त्याला वाल नाही। वाल जरी असतात तर वाल बंद केला असतात, ते वाया जाणार पाणी वाला वाचवता आलं असतं। आता लोकांचं जरा साहजिक आहे, लोकांचं 12 दिवसांनी पाणी नाही त्यांना, त्यात पण आज उशीर झाला पाण्याला। साहेब आता त्या परस्पर ठेकेदारीने काम केलं, त्यांनी जर काम केलेलं सांगितलेलं असतं तर किमान तो मी काहीतरी व्यवस्था केली असती, त्या पाणी वाया जाणार ते बंद अगोदर आमच्या लोकांकडून त्याची कल्पना द्यायला पाहिजे ते ठेकेदारांनी। कोण नेमकं ठेकेदार आहे? गुजरातचे ठेकेदार आहे।
नवीन पाईपलाईन आहे का जुन्या पाईपलाईनचं? नवीन पाईपलाईन आहे, सगळ्या शहरात तेच काम चालू आहे त्यांचं. वाल असता तर बघ हे पाणीच गेलं नसतं ना वायल साहेब, त्याला ऑपरेट करता आलं असतं मला. आता नेमकं तुम्ही वॉलमनचं काम करतात, मग तुमची काय मागणी करणार ठेकेदाराकडे? त्यासाठी काम व्यवस्थित करा बाबा, व्यवस्थित. आमच्या डोक्याला त्रास नाही, नागरिकाचा नाही, संस्थेलाही त्रास होणार नाही. जनता बोलणार हा, एक तर आपल्याकडे पाण्याचा तुटवडा आहे. एवढं जरी नागरिक लगेच ऑफिसला जातं ओरडत, साहेब लोकांना त्रास देतात. त्यांचंही बरोबर आहे, प्यायला पाणी नाही, वायला जातं इकडे दिसल्यावर ते चिडचिड होती नागरिकांची बी. याबाबत तुम्ही पालिका प्रशासना अधिकाऱ्यांकडे तक्रार वगैरे केलेली आहे? निदर्शनास आल्यावर करत राहतो वेळोवेळी.